मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, खूप मुलांचे प्रॉब्लेम येत आहे. उद्यापासून या ठिकाणी आरोग्य सेवक 40% ची परीक्षा चालू होत आहे. सोबतच त्या 3 दिवसानंतर पुन्हा 50% ची परीक्षा चालू होत आहे. त्याच्यानंतर ग्रामसेवक अशा प्रकारे राहिलेल्या सर्व झेडपीच्या पदांची परीक्षा तुम्हाला झालेली बघायला भेटणार आहे. परंतु उद्यापासून परीक्षा सुरू होणार आहे आणि खूप मुलांचे हॉल तिकीट अजून डाउनलोड झालेले नाही. इनव्हॅलिड दाखवत आहेत, पासवर्ड चुकीचा सांगत आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी काही विद्यार्थी बोलतात, की आमच्याकडे पासवर्ड नाही, रजिस्ट्रेशन नंबर आहे, परंतु पासवर्ड नाही. तुमची या ठिकाणी तिथे जन्मतारीख टाकण्याचा ऑप्शन आहे, परंतु जन्मतारीख कशाप्रकारे टाकायची, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या YouTube चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल, सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि जो आपला आरोग्य सेवक, ग्रामसेवकचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉइन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पुढे आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. परंतु खूप मुले विचारतात या ठिकाणी 2च दिवस बाकी आहेत आणि अभ्यास आमचा काहीच पूर्ण झालेला नाही. तर या ठिकाणी आरोग्य सेवक बद्दल मी चर्चा करणार आहोत. सोबतच या ठिकाणी ग्रामसेवक बद्दल देखील चर्चा करणार आहोत. दोनही पॉइंट महत्त्वाचे ठरणार आहेत. आपल्या या ठिकाणी ज्या नोट्स आहेत, तांत्रिक सर्व आरोग्य सेवकच्या सर्व तांत्रिक नोट्स, एकूण या ठिकाणी जे 16 टॉपिक आहेत, सर्व 16 टॉपिकच्या तांत्रिक नोट्स आपल्याकडे पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. आणि सोबतच तांत्रिक प्रश्नांसोबतच तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी, त्याच्यानंतर जीके, त्याच्यानंतर गणित आहे, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे. सर्व टॉपिक, सर्व या ठिकाणी तांत्रिक विषयांसह सर्व टॉपिक जे आहेत, तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला खूप कमी पैशामध्ये फक्त या ठिकाणी ऑफरमध्ये आता परीक्षा आहे म्हणून फक्त ₹149 मध्ये भेटणार आहेत. तर मित्रांनो, या नोट्स घेण्यासाठी बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही बघू शकता ₹49 ₹149 पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. आता राहिला ग्रामसेवकचा प्रश्न. ग्रामसेवकला देखील 40 तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत. तांत्रिक प्रश्न याच्यामध्ये सर्व टॉपिक कव्हर असणार आहे. सोबतच मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी, जीके, गणित, बुद्धिमत्ता या सर्व नोट्स तुम्हाला फक्त ₹160 मध्ये उपलब्ध होणार आहेत. या नोट्स घेण्यासाठी, ग्रामसेवकच्या नोट्स घेण्यासाठी 160चं पेमेंट करून 91 39 64 31 99 या नंबरवरती पाठवल्याच्या नंतर सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत. तुम्ही नंबर नोट करून घ्यायचा आहे 91 39 64 31 99. आता मित्रांनो, जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे, की खूप मुलांना हेच माहित नाही, की पेसामध्ये कोणते जिल्हे येतात, कोणत्या जिल्ह्यांचा पेपर होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांचा पेपर होणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पेपर होणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला समजेल आणि कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ बघा तरच कमेंट करा. तर बघू शकता मित्रांनो, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे पेपर होणार होते. परंतु या ठिकाणी याच्यामधून 2-3 जिल्हे बाद करण्यात आलेले आहे. रायगड जिल्ह्याचे सध्या पेपर होणार नाही. सोबतच रत्नागिरीचे सध्या पेपर होणार नाहीत आणि सिंधुदुर्गचे पेपर होणार नाही. याचे कारण काय आहे तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर बघू शकता, या 3 जिल्ह्यामध्ये म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे पेपर कॅन्सल झालेले आहे. पुढे नंतर होणार आहे ते पेपर. त्या जिल्ह्यांमध्ये पदवीधर पदवीधर विधानसभेची आदर्श आचारसंहिता चालू असल्यामुळे या जिल्ह्याचे पेपर होणार नाही. परंतु या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही सेंटर म्हणजे तुम्ही या ठिकाणी मी नगरचा आहे, परंतु माझं परीक्षा सेंटर मी रायगड निवडले आहे, तिथे देखील पेपर त्या सेंटरला पेपर होणार नाही. फक्त त्या जिल्ह्यासाठी अप्लाय केले असेल तर पेपर होणार नाही. परंतु ते परीक्षेसाठी जे सेंटर निवडले असेल तर पेपर होतील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गचे. आता राहिला प्रश्न या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याचे पेपर होणार नाहीत. आता बघू शकता, सध्या होणार नाहीत कोणत्या जिल्ह्यांचे पेपर. रायगड जिल्ह्याचे होणार नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे होणार नाही आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे, या 3 जिल्ह्यांचे पेपर होणार नाही. बाकी वरती जेवढे पण मी जिल्हे सांगितले यांचे पेपर, हे जिल्हे मी तुम्हाला दाखवत आहे. हे गोल राउंड मध्ये मी करून दाखवत आहे. हे या ठिकाणी बघू शकता, गोल राउंड मध्ये मी सांगत आहे. या ठिकाणी रायगड वगळून अशा जेवढ्या पण हे जिल्हे आहेत यांचे पेपर उद्यापासून सुरू होणार आहेत. म्हणजे बघू शकता, 40% ला जर तुम्ही फॉर्म भरला असेल, त्या मुलांचे 96,882 मुलांचे पेपर एकूण 9 शिफ्टमध्ये, एका दिवसाला 3 शिफ्ट आहेत. अशा प्रकारे 3 दिवस पेपर म्हणजे 9 शिफ्टमध्ये 10, 11, 12 जूनला, या 10 जून, 11 जून, 12 जून या दिवशी हे पेपर होणार आहे. सोबतच या ठिकाणी 50% चे पेपर हॉल तिकीट आलेले आहे. त्यासाठी 78,754 उमेदवार आहेत. 13 जून, 14 जून आणि 15 जून या 8 शिफ्टमध्ये हा पेपर एकूण 8 शिफ्टमध्ये होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि खूप मुलं विचारतात या ठिकाणी ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकाचे हॉल तिकीट कधी येईल.
तर 16 तारखेला म्हणजे 4 ते 5 दिवस तुमचे हॉल तिकीट अगोदर डाउनलोड होतील. म्हणजे ग्रामसेवकचे उद्या येऊ शकतात किंवा परवा येऊ शकतात. त्याच्याबद्दल तुम्हाला सेपरेट अपडेट दिली जाईल. हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता खूप मुले विचारतात, की या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याचे पेपर होणार नाहीत सध्या. तर पेसामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? पेसा कायदा लागू असलेले जिल्हे कोणते आहेत तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले एकूण 13 जिल्हे कोणते आहेत? तर अहमदनगर आहे, पुणे आहे, ठाणे आहे, पालघर आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, नांदेड आहे, चंद्रपूर आहे आणि गडचिरोली आहे. त्याच्यामुळे हे एवढे जिल्हे यांचे पेपर हे या ठिकाणी जिल्हे पेसा कायदा लागू आहे. यांचे पेपर सध्या होणार नाहीत. यांचं हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू नका. आणि मित्रांनो पुढे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, की हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचे हे देखील सांगणार आहे. आणि कशाप्रकारे हे पेपर पेसाचे कधी होणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो हे पेसामध्ये यांचे हे 13 जिल्हे सांगितलेले आहे. यांचे पेपर सध्या होणार नाहीत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि जर सध्या विचार केला या 13 जिल्ह्यांमध्ये अजून 3 जिल्हे म्हणजे या ठिकाणी रायगड रायगड, त्याच्यानंतर रत्नागिरी, त्याच्यानंतर या ठिकाणी सिंधुदुर्ग हे या ठिकाणी 3 जिल्हे यांच्यामध्ये ऍड झालेले आहे. यांचे देखील आदर्श आचारसंहिता चालू असल्यामुळे यांचे देखील पेपर होणार नाहीत. या मुलांनी हॉल तिकीट या जिल्ह्यांमध्ये जर फॉर्म भरला असेल, तर त्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू नका. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता जो महत्त्वाचा पॉइंट आहे, जे महत्त्वाचे पॉइंट आहे हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचं आणि जन्मतारीख कशाप्रकारे टाकायची, हे मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे आहे, मराठीत डाउनलोड करायचं आहे की इंग्लिशमध्ये डाउनलोड करायचं आहे. समजा मला इंग्लिशमध्ये डाउनलोड करायचं असेल, तर याच्यावरती मी इंग्लिशवरती येथे मी क्लिक करेन. त्याच्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर या ठिकाणी मी टाकणार आहे. काही मुलांकडे या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर नाही. तर याच्यावरती मला कोणताही उपाय अजून सापडलेला नाही. उपाय सापडल्यास तुम्हाला नक्की सांगेल. रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता खूप मुलांकडे जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, परंतु या ठिकाणी पासवर्ड नाही. पासवर्ड नसला तर तुमची जन्मतारीख टाकायची आहे. आणि ती कशाप्रकारे टाकायची सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मुलांना डाउनलोड करता येत नाही. कशा प्रकारे टाकायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हे दोन्ही भाषा निवडल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर, पासवर्ड टाकल्याच्या नंतर जो हा कॅप्चा आहे प्रत्येकाला वेगवेगळा असे बघायला भेटेल. जो आहे जशाच्या तसा या ठिकाणी टाकायचा आहे. आणि या ठिकाणी टाकल्याच्या नंतर लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला या कोपऱ्यामध्ये क्लिक टू प्रिंट अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल. क्लिक टू प्रिंट अशा प्रकारचा जो ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे, ही जन्मतारीख कशाप्रकारे टाकायची? मी फक्त फॉर एक्झाम्पल मी सांगणार आहे तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे. तर समजा या ठिकाणी मी 2 जन्मतारीख लिहित आहे. ठीक आहे. बघू शकता. या ठिकाणी मी 2 जन्मतारीख लिहित आहे. 3 8/1996. आता समजा 3/8/1996 ही माझी जन्मतारीख आहे. तर ही कशाप्रकारे टाकायची? किंवा दुसरी एक मी लिहित आहे. तर ठीक आहे. दुसरी एक लिहित आहे. बघू 14/11/1997. ठीक आहे. अशा प्रकारे हे 2 जन्मतारखा फॉर एक्झाम्पल कशाप्रकारे टाकायच्या? मी पहिल्यांदा सांगत आहे. जर समजा ही माझी वरची जन्मतारीख आहे. ही माझी जन्मतारीख आहे. तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर तुमचा वरती समजा टाकून घेतला आहे. ठीक आहे. थोडं खाली घेत मुलांना समजण्यासाठी. ठीक आहे. 1 मिनिट. ठीक आहे. तर बघू शकता या ठिकाणी समजा तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर अशा प्रकारे टाकून घेतला. तर जन्मतारीख कशाप्रकारे टाकायची? तुम्हाला म्हणजे पासवर्ड माहीत नाही. ईमेलला पासवर्ड आलेला असतो परंतु मुलांकडे नाही. परंतु जो तुम्ही फॉर्मची प्रिंट घेतलेली असते अगोदर, त्याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर बघायला भेटेल. परंतु पासवर्ड निघतो. त्याच्यामुळे या ठिकाणी जी जन्मतारीख कशा प्रकारची टाकायची? तर या ठिकाणी बघू शकता आधीच सांगितलेलं आहे. त्यांनी बघू शकता डेट ऑफ बर्थ म्हणजे या ठिकाणी बघू शकता कशाप्रकारे डे म्हणजे या ठिकाणी दिवस, एम म्हणजे महिना आणि इयर, वाय म्हणजे इयर अशा प्रकारे टाकायचे. परंतु कशा प्रकारे टाकायचे? आणि यांनी मध्ये या ठिकाणी हा डॉट म्हणजे दिलेला आहे. अशी मध्ये या ठिकाणी जन्मतारीख झाल्याच्या नंतर असे 3 डॉट आहेत. ते कशा प्रकारे टाकायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मित्रांनो बघू शकता वरची जन्मतारीख आहे माझी समजी. तर मी कशाप्रकारे टाकेल? तर इथे टाकताना बघू शकता मी असे टाकेल म्हणजे एक आकडी जन्मतारीख आहे. 3 म्हणजे पुढे 0च लावायचा. पुढे 0 लावावा लागणार आहे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. तर माझी 3 म्हणजे मी पहिल्यांदा टाकणार. बघू शकता 3 टाकणार म्हणजे 03 टाकणार. म्हणजे 03 टाकणार. त्याच्यानंतर पुढे एक अंकी आहे. महिना देखील एक अंकी आहे. त्यामुळे या ठिकाणी 08 पुन्हा टाकणार. म्हणजे हा डॅश देखील टाकायचा आहे. म्हणजे कशी टाकणार बघू शकता. ठीक आहे. बघू शकता 03 त्याच्यानंतर हा डॅश टाकायचा आहे. हा छोटा डॅश असतो या ठिकाणी कीबोर्डवरती हा छोटा डॅश टाकायचा आहे. त्याच्यानंतर
08 त्याच्यानंतर मी अशा प्रकारे 08 टाकणार. 08 टाकणार आणि पुन्हा डॅश देणार. परंतु या ठिकाणी 1998 आहे. पूर्ण 1998 टाकणार नाही. फक्त मी काय टाकणार आहे? फक्त साल टाकायचं 1998. फक्त या ठिकाणी 98 अशा प्रकारे मी टाकेल. अशा प्रकारे ही योग्य जन्मतारीख अशा प्रकारे टाकून डाउनलोड करू शकता. आता या ठिकाणी बघू शकता 2 अंकी जन्मतारीख आहे. म्हणजे दिवस आहे तो 2 अंकी आहे. म्हणजे या ठिकाणी 0 लावण्याची गरज नाही. अशा प्रकारे मी 14 टाकेल. पुढे डॅश देणार मी. पुढे डॅश आहे म्हणजे पुढे डॅश द्यावा लागतो. पुढे डॅश द्यायचा आहे. त्याच्यानंतर जो महिना आहे तो देखील 2 अंकी आहे. म्हणजे अशा प्रकारे टाकेल आणि त्याच्यानंतर जे साल आहे 4 अंकी असते परंतु ते 2च अंकी पुन्हा डॅश द्यायचा आहे आणि बघू शकता 1997 अशा प्रकारे मी डॅश देऊन टाकलेले आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकत आहात. आता महत्त्वाचा मेन मुद्दा की जो महत्त्वाचे बऱ्याच निम्म्यापेक्षा जास्त मुलांनी हा व्हिडिओ त्यासाठी ओपन केलेला आहे की पेसा जिल्ह्याचे पेपर कधी होणार आहेत. पेसा जिल्ह्यामध्ये वेगवेगळे या ठिकाणी कोणते जिल्हे येतात मी या ठिकाणी बघू शकता. हे जे मी सांगितलेलं आहे हे पेसामध्ये जिल्हे येतात. कोणकोणते सोडता बघू शकता. रायगड यांच्यामध्ये फक्त रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे सोडतात. जे आकडे दिलेले आहेत हे 13 जिल्हे. या 13 जिल्ह्यांचे सध्या पेपर होणार नाही तर कधी होतील? आता जर तुम्ही विचार केला, आता जून महिना चालू आहे. आज या ठिकाणी 9 जून आहे. किती आहे? आज तारीख जर विचार केला 9 जून ही तारीख आहे. परंतु उद्या 10 जून पासून बिगर पेसा क्षेत्राचे पेपर सुरू होत आहेत. तर पेसाचे पेपर कधी होतील? आता जर विचार केला आज 9 जून आहे. जून महिना जायचा आहे. जुलै महिना जाते आणि पेसाचा जो कोर्टची तारीख दिलेली आहे, ती डायरेक्टली या ठिकाणी पूर्ण सुट्ट्या आहेत मध्ये डायरेक्टली ऑगस्ट महिन्यामध्ये 5 सॉरी माझ्या लक्षात नाही 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट अशा काहीतरी तारीख दिलेली आहे. म्हणजे सध्या पेपर होणार नाही. ज्यावेळेस पेसाच्या एक तारीख येईल आणि हे कोर्टचा निकाल लागेल. कोर्टचा निकाल लागल्याच्या नंतरच हे पेपर झालेले तुम्हाला बघायला भेटतील. तर मित्रांनो याच्याबद्दल कोणतीही अपडेट अजून कोणतीही ऑफिशियल अपडेट नाही. म्हणजे या ठिकाणी सध्या हे पेपर सध्या स्थिरच राहतील. पुढे जाणार नाहीत म्हणजे हे सध्या पेपर होणार नाहीत. याच्याबद्दल म्हणजे या जिल्ह्यात जर तुम्ही फॉर्म भरला असेल, तर त्याचं ग्रामसेवकचं, आरोग्य सेवकचं 40%चं किंवा 50%चं कोणत्याही प्रकारचं हॉल तिकीट सध्या आलेलं नाही. आल्यावरती सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत सांगितले जाईल. त्यासाठी आता चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे या जिल्ह्यांमध्ये या 13 जिल्ह्यांमध्ये आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हे बाकीचे जे 13 जिल्हे तुम्हाला दिसत आहे वरील जिल्हे रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग म्हणजे एकूण या 16 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल, ते मुलांनी सध्या हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्यांचे हॉल तिकीट आलेलेच नाही. म्हणजे जर आणि ओदर जिल्ह्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल, ज्या 13 जिल्ह्यांमध्ये पहिले या ठिकाणी पहिले पेपर आहे 40% चे म्हणजे 10 जून, 11 जून आणि 12 जून या 3 दिवसामध्ये 40% आरोग्य सेवकचे पेपर होणार आहेत. त्याच्यानंतर 13 जून, 14 जून आणि 15 जून याच्यामध्ये या ठिकाणी जे तुमचे पेपर आहेत 50% चे पेपर होणार आहे आणि 40% आणि 50% या दोन्हींचे देखील हॉल तिकीट आलेले आहेत आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्याची प्रोसेस मी तुम्हाला वारंवार सांगितलेली आहे. पुन्हा कमेंट करून तुम्ही कॉल मेसेज करून विचारू नका आणि जर माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ आपला पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती समजून येईल. मित्रांनो माझ्या अंदाजे मी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. जर या कोणत्याही माहितीमध्ये तुम्हाला कोणताही जर शंका असेल तर तुम्ही या ठिकाणी माझ्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये देखील विचारू शकता. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.